मी जालन्यावरून आलेलो आहे. कारला गावची ग्रामपंचायतचा आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे. पंढरपूरमध्ये आमचं लातूर, पंढरपूर आणि नेवासा या 3 ठिकाणी उपोषण चालू आहे. तर ज्या वेळेस नागपूरला जो आंदोलन झालं मोर्चा धनगर एसटी आरक्षण संदर्भात, त्या टायमाला देवेंद्र फडणवीस सरकार म्हणे की आम्हाला या सरकारमध्ये आम्हाला आणा, आम्ही तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ. आज देवेंद्र फडणवीसनी शब्द दिलेला होता आणि नंतर आम्ही सर्वांनी एकजुटीने त्यांच्या सरकारला त्यांना पाठिंबा द्यायला मतदान केलं आणि सरकार सत्तेत आणलं. 10 वर्ष झाली सरकार सत्तेत असताना हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे. हे आम्हाला पाठिंबा देतं, चॉकलेट देतं आहे. यावेळेस पंढरपूरला आम्ही आता पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे. ज्यावेळेस आम्हाला जर आरक्षण या सरकारने जर नाही दिलं तर आम्ही या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला यावेळेस खाली खेचल्याशिवाय सोडणार नाही. हे आमचा धनगर समाजाचा शब्द आहे आणि आम्ही त्यांना खाली खेचल्याशिवाय सोडणार नाही. हा चान्स फडणवीस साहेबांनी आणि या सरकारने वाया घालू नये एवढंच मी बोलतो आणि थांबतो.